जरा प्रॅक्टिकल होशील तर काहीतरी बरं होईल आयुष्यात. किती अनस्टेबल आहे हे असं स्टोरीज लिहित बसणं. व्हॉट अबाउट ब्रेड अँड बटर? पोटा पाण्याचं काय? हे बघ, गैरसमज करून घेऊ नकोस. मी पण केलंय तुझ्यावर प्रेम, पण आपल्या विचारात ना खूप डिफरन्सेस आहेत. मी जितकं ठरवते ना की भांडण नाही वाढवायचं, तितकं वाढतं दरवेळी. आणि मला ना खरंच कंटाळा आलाय तुझ्या या अशा वागण्याचा आणि अर्धवट डिसिजन्सचा. याहून जास्त नाहीये माझ्याकडे काही बोलायला. मला उशीर होतोय. एक्सक्यूज मी, देवधर सरांची रूम. कोण रे? ध्रुव का? हो हो सर. सर तुमच्या लक्षात आहे? आहे. जरा वर करतोस? थँक्यू. सुवाच्य अक्षरात लिहिलेला तुझा तो सावलीचं झाड निबंध पण लक्षात आहे. बस ना, बस. काय सुरेख अक्षर काढायचं रे. गोलाकार वळण, तिरक्या रेषा अगदी 45 अंशात, शिरोरेषा आणि उभ्या रेषा अगदी काटकोनात. सर तुम्ही कसे आहात? तुम्ही कसे आहात? कसं वाटतंय आता? काही उरलं नाही. शेवटच्या घटका मोजतोय. मला जमणं शक्यच नाही रे. आय वॉज नेवर फॅन ऑफ क्लिशेज. मी फर्स्ट क्लास आहे, पण आजकालचे डॉक्टर्स फार सिरियस असतात रे बाबा. आता शरीरात एका गोड पाहुण्याने प्रवेश केलेला आहे. डायबिटीस? हो, पण मी त्याला असा उंबरठ्यावरच थोपवून ठेवलेला आहे.
मधून मधून तो आश्चर्याचे धक्के देत असतो. खरं शरीरातले सगळे अवयव स्वतंत्र कार्यरत असते तर किती बरं झालं असतं ना. पण नाही, पाठीच्या मणक्यांची झीज झाली की मेंदूनी तोल सोडलाच पाहिजे. ते असो, तू सांग तुझं काय चालू आहे सध्या. सध्या तरी पत्रकारिता. पण सर एका शॉर्ट स्टोरीजचं कलेक्शन करून ते पब्लिश करायचा प्रयत्न करतोय सध्या. अरे वा, छान छान. ए, थोडं पाणी देतोस का? हो. वा, थँक्यू थँक्यू. सर तुम्हाला एक प्रश्न विचारू का हो? एक प्रश्न विचारू हा, तुम्हाला? विचार विचार विचार. फक्त लवकर विचार रे बाबा. पुन्हा संधी मिळेल नाही मिळेल काही सांगता येत नाही. सर प्रश्न विचारताना मलाही जरा संकोचल्यासारखं होतंय. पण सर आय एम रिअली क्युरियस अबाउट इट. कसं वाटतं आयुष्याच्या शेवटी? नाही म्हणजे तुम्ही तुमचं आयुष्य तुमच्या पद्धतीने जगलात आणि उत्तमच जगलात. पण मग आत्ता शेवटच्या क्षणी तुम्हाला कसं वाटतंय नेमकं? तुझ्यातल्या माणसाला संकोच वाटतोय, पण तुझ्यातल्या लेखकाला जाणून घ्यायचंय. आयुष्य अशा दोन मनांच्या द्वंद्वावरच चालू असतं. आता बघ, जसं तुझ्या मनामध्ये दोन आवाज आहेत तसं माझ्या मनामध्ये अनेक आहेत. माझ्यातल्या म्हाताऱ्याने मृत्यूचं सत्य स्वीकारलंय. तरुण जीवनाला कवटाळून बसलाय. आणि माझ्यातलं लेखक आयुष्यातल्या चुकांमधून अजूनही एक स्टोरी शोधतोय. तुला कोणाचं म्हणणं ऐकायचंय? हे पण तुला यापैकी फक्त एकाच म्हणणं ऐकता येईल. हो पण का सर? आय वॉन्ट टू नो एव्हरीथिंग. बिकॉज इट मेक्स लाईफ इंटरेस्टिंग फॉर मी. मग सर मला लेखकाचं म्हणणं ऐकायचंय. लेखकच का? कारण मी लेखक आहे आणि तुम्ही मगाशी म्हणालात तसं तुमच्यातला लेखक अजूनही स्टोरीज शोधतोय. मग मला ऐकायची ती स्टोरी. मी ओळखलं होतं तू कोणाची निवड करणार ते. सर पण तुम्ही बोलून दमला नाही आहात ना? नाही रे, उलट अशा गप्पांमधून मला लिखाणाला बळच मिळतं. मला माहिती आहे माझ्या आयुष्यात सांगितलेली ही शेवटची गोष्ट आहे. फार वेळ घेणार नाही, पण खूप दिवसांनी कदाचित मोकळा होईल. तुमची आजकालची पिढी हॅव्हिंग नो रिग्रेट्स या तत्वाला धरून चालते. मीही आयुष्यात काही चुका केल्या. त्यातल्याच एका चुकीची गोष्ट तुला सांगतो. मी नुकताच 26 वर्षांचा झालो होतो. एक प्रचंड ध्येय वेडा आणि स्टबन तरुण होतो. आयुष्यात कोणत्याच प्रकारची तडजोड करायची नाही अशा विचारांनी भारावून जाऊन काम करत होतो. त्याकाळी अशक्य असं काहीच वाटायचं नाही. मग अंगातली रग जिरवायला मी पळायला सुरुवात केली. पहिले 5 किलोमीटर, मग 10, मग 21. असंख्य पुस्तकांचं दिवस रात्र वाचन सुरू होतच. त्याकाळी हे ऑनलाईन शॉपिंगचं प्रकरण अस्तित्वात नव्हतं. पुस्तकं घेण्यासाठी आम्ही बुकशॉप्समध्ये जात असायचो. खिशाला परवडणारं पुस्तक नसलं तर मग आम्ही सेकंड हँड पुस्तकांची वेगळी बुकशॉप्स असायची, तिकडून पुस्तकं घ्यायचो. अशाच एका सेकंड हँड बुकशॉपच्या मालकाशी माझी बरीच मैत्री झाली.
तो एक धमाल पात्र होता. त्याचं नाव आता मला आठवत नाही, पण मी त्याला गालिब म्हणायचो. त्याचं दुकान पण गालिब्स बुकशॉप म्हणून फेमस होतं. गालिबनी अनेक पुस्तकं वाचली होती अँड ही वॉज इन लव्ह विथ मिर्झा गालिब्स पोएम्स. त्या दुकानामध्ये ना आम्ही एक गंमत करायचो. दरवेळी जाताना कोणतं तरी पुस्तक विकत घेतलं की मग मी म्हणायचो, क्यों गालिब साहब आज शेर नहीं सुनाओगे. मग तो त्या पुस्तकाला अनुसरून एक दोन शेर ऐकवायचा आणि मग स्वतःच्या भाषेत भाषांतर करून सांगायचा. कधी कधी तर स्वतःचे शेर सुद्धा मिर्झा गालिबच्या नावावर खपवायचा. एके दिवशी मी असाच गालिब्स मध्ये गेलो होतो आणि मी तिला पाहिलं. तिला मी तिथे पहिल्यांदाच पाहत होतो. चोरून मुलींना बघताना लाज नाही वाटत का? आहो चोरून नाही हो, मी नेहमी येतो इकडे. कोणीतरी वेगळं दिसलं म्हणून पाहिलं, उत्सुकतेने. आय एम सॉरी. मी अविनाश. मी गीतांजली. मोठं वाटत असेल तर गीता म्हणू शकता. तुम्ही कोणतं पुस्तक शोधताय का? हो ना, कुसुमाग्रजांचं विशाखा. तुम्ही वाचलंय का? नीळवंतीच्या फुलू लागल्या कळ्या कुंपणावरी, येऊनी रात्रीच्या प्रहरी, परत जायचे विसरून गेल्या वनदेवी कुणी. हं? उशक्काल विशाखा काव्य संग्रहातच आहे ते. वि स खांडेकरांची प्रस्तावना फार सुंदर आहे, वाचण्यासारखी. तुम्ही नक्की वाचा. हो, पण कुठे दिसतंय का? शोधायला थोडी मदत करा ना. गालिब साहब, कहिए। आज खाली हाथ जा रहा हूँ. अरे खाली हाथ क्यों जनाब, एक शेर सुन के जाइए। इरशाद. इश्क से तबीयत ने जिस्त का मजा पाया, इश्क से तबीयत ने जिस्त का मजा पाया, दर्द की दवा पाई, दर्द ए बेदवा पाया। वाह. इश्क की वजह से जनाब, माई सोल हैज अचीव्ड द जॉय ऑफ लाइफ। अभी तक जो दर्द थे उनकी दवा तो मिल गई, लेकिन कुछ दिनों में समझोगे साहब, एक दर्द भी मिला है जिसकी कोई दवा नहीं। मग हळूहळू गीताशी बोलणं वाढलं.
गीताची घरची परिस्थिती व्यवस्थित होती, पण पैसा आणि सुख या दोन वेगळ्या गोष्टी असतात हे तिला लहानपणीच समजलं होतं. आपल्याच आईबाबांना एकमेकांची भांडताना पाहून तिचा जीव घाबरा होत असे. आणि घरच्या भांडणातून निसटण्यासाठी पुस्तकं हा एकच मार्ग तिला माहीत होता. पुस्तकांचं काल्पनिक जग तिच्यासाठी विसावा होतं. मागे शहराचा किलकिलाट चालू होता आणि पुढे होता अथांग समुद्र आमच्या शक्यतांचा. माझ्यातला हाच लेखक त्या शांत क्षणामध्ये देखील बडबड करायला लागला होता. किती लोक आजवर इथे येऊन बसले असतील, किती स्वप्न असतील त्यांच्या डोळ्यांमध्ये. कोणाला नट व्हायचं असेल, कोणाला लेखक व्हायचं असेल, कोणाला लग्न करायचं असेल, किंवा कोण दोन जीव विदा घेत असतील. असंख्य स्वप्न, त्यातली किती पूर्ण झाली असतील आणि किती या समुद्राला मिळाली असतील. मला अमेरिकेत शिक्षणासाठी जायचं होतं. गीताला तिची स्वप्न होती. एका शांत संध्याकाळी आम्ही गालिबमध्ये वेगळं व्हायचं असा निर्णय घेतला. पुढे मी गीताला कधीच भेटलो नाही. कदाचित आमची स्वप्न त्या निळ्या समुद्राला मिळण्यासाठीच होती. आय रिग्रेट नॉट बीइंग विथ गीता. पुढे माझं लग्न सुधाशी झालं आणि तिने मला हे सगळं विसरायला लावलं. सुधा भेटली नसती तरी मी मागे वळून पाहिलं नसतं. मला माझं काम होतंच की. सो अ मॅन मस्ट हॅव द राईट रिग्रेट्स. सरांनी आपली शेवटची गोष्ट मला सांगितली होती. थोड्याच दिवसांनंतर सर गेले. मला त्यामुळे अति दुःख वगैरे काही झालं नाही, कारण मला या गोष्टीचं समाधान होतं की ते त्यांचं आयुष्य पुरेपूर जगले होते. माझ्या लक्षात आलं होतं की प्रेमात पडणं आणि मग प्रेमातून बाहेर पडणं या गोष्टी अनादी काळापासून चालू आहेत आणि चालू राहतील. त्या काळी त्या कचाट्यात सर आणि गीता सापडले आणि या काळात मी आणि ती. आता त्या दुःखात वाहून जाण्यात अर्थ तो काय?